ऑल महाराष्ट्र विशू असोसिएशनच्या मान्यतेने शहर विशू असोसिएशनच्या वतीने पहिले सब ज्युनियर व ज्युनियर विशू स्पर्धा 2026 शहरातील राणाजी मंगल कार्यालय येथे उत्साहात पार पडली। या स्पर्धेत शहरातील तब्बल 200 विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला। या स्पर्धेत निवड झालेल्या खेळाडूंना पुढील स्पर्धेसाठी संधी मिळणार असून पुढील स्पर्धा पुणे येथील आळंदी येथे होणार असल्याची माहिती असोसिएशनचे अध्यक्ष मुख्तार पटेल व सचिव सय्यद सद्दाम यांनी दिली आहे। छात्र सूचना में काम कर रहे थे। अभी अगर आपको अधिक महाराष्ट्र रोड MLA हो गए, हमारी जर्नी साथ में पॉलिटिक्स गवर्नमेंट कॉन्ट्रैक्टर है। आया था सबसे बेस्ट यहाँ फुटबॉल का सबसे बेस्ट गेम मेरे को पता नहीं। 90 किलोमीटर पता होता हूँ। जब मैं यहाँ आया था तो मैं मिलन बॉय से खेलने की कोशिश कर सम्मेलन बॉय वो मेरे को यहाँ के जो बच्चे हैं जो खेलने वाले वो प्लेयर गेम नहीं थे। हम मारम का गेम अपनी पसंद है क्योंकि हमने इनको ऐसी प्रैक्टिस नहीं कराई थी तो हमने छोड़ दिया। इंटर कॉलेज मैं फादर को पहचानता है। फादर भी यहाँ पे किसी भी यहाँ कॉलेज को बोलता था बस मुझसे बोलता था। मैं रॉफ खान को पहचानता था। हाँ रॉफ हाँ लेकिन यहाँ का जो मैं करके तो मुझको नहीं समझ गया तो मैं उसको यहाँ पे प्रैक्टिस में नहीं रहा किसी के साथ अभी मैं तो सुना था रॉफ खान जाकर तो सहारा से खेलते आज या पहिली छत्रपती संभाजीनगर शहर अजिंक्यपद उशू स्पर्धामध्ये मी सर्व संभाजीनगर महानगरपालिका हद्दील विद्यार्थ्यांचे कोचेसचे अकॅडमीचे सर्वांचे मी वेलकम करतो। आणि या स्पर्धेमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी भाग घेतलेला आहे ते सर्व विद्यार्थी महानगरपालिका हद्दील आपल्या शहरामध्ये जे फक्त शहर मर्यादित ही स्पर्धा होत आहे। या स्पर्धेत वयोगट 7 ते 17 वर्ष म्हणजे सब ज्युनियर ज्युनियर हे 2 वयोगट मुलं मुली ही अशी स्पर्धा पार पडत आहे। या स्पर्धेमध्ये 2 प्रकारचे इव्हेंट होतात। पहिली म्हणजे फाईट आणि दुसरं म्हणजे हा इव्हेंटचा प्रकार असतो। ओशो हा ऑल इंडिया मान्यतेने हा राज्य संघटना मान्यता भेटलेला आहे। तो मान्यता गेम आहे आणि आपल्याला ऑल महाराष्ट्र ओशो असोसिएशन या संघटनेकडून शहराची मान्यता भेटलेली आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण हा स्पर्धा पार पडत आहे। ही पहिल्यांदा आपल्या शहरामध्ये पहिली शहर स्पर्धा होत आहे। याच्या अगोदर जिल्हास्तरीय झाले पण आता ग्रामीण व शहर ही वेगवेगळी स्पर्धा होणार आहे। तर ही पहिली स्पर्धा आहे आपली अजिंक्यपद स्पर्धा सब ज्युनियर ज्युनियरची। त्याच्यामध्ये 200हून अधिक विद्यार्थी पार्टिसिपेट केलेले आहेत। त्याच्यामध्ये मुली मुलं कोचेस हे सगळे जे विनर होणार याच्यामध्ये फर्स्ट सेकंड थर्ड ज्यांना गोल्ड सिल्वर ब्रॉन्झ हे मेडल देण्यात येणार, टीम ट्रॉफी देण्यात येणार, सर्टिफिकेट देण्यात येणार। याच्यामध्ये जे गोल्ड सब ज्युनियरमध्ये जे गोल्ड आणि सिल्वर मेडल आहे यांचं जे सिलेक्शन आहे हे राज्यस्तरीय जे 4, 5, 6, 7 सप्टेंबर रोजी आळंदी पुणे येथे होणार आहे। ओशो अजिंक्य स्पर्धा यात त्यांची निवड होणार आणि ज्युनियरमधून फक्त गोल्ड मेडल जे गोल्ड मेडल आहे त्यांची पण निवड राज्यस्तरीय होणार। या स्पर्धेमध्ये भाग घेत आता स्पर्धा तर आपली जी होती ती आता ह्या स्पर्धा तर समाप्त होणार आहे। संध्याकाळी आपली 4 वाजता क्लोजिंग सेरेमनी आहे। ठीक आहे। आणि जर पुढं आता
आपल्या जिल्ह्यामध्ये एवढी म्हणजे सुवर्ण संधी आली आहे का ग्रामीणची टीम वेगळी जाणार आणि शहराची टीम वेगळी जाणार. कारण पहिला असं होतं की बाबा जिल्ह्यातून फक्त एकच विद्यार्थी जायचं. आता महानगरपालिका आणि ग्रामीण दोनाकडून मुलं जाणार आहे. तरी शहरातील विद्यार्थ्यांना महानगरपालिका विद्यार्थी जे हद्दीमध्ये विद्यार्थी प्रॅक्टिस करतात त्यांना मी आवाहन करतो का त्यांनी आपले जे कोचेस आहात म्हणजे इथं चॅम्पियन अकॅडमी म्हणून चालती, सय्यद जुबेर म्हणून, झेड.एस. वॉरियर अकॅडमी आहे सय्यद जहूर, डायनॅमिक उशू मास्टर अकॅडमी आहे सय्यद अबुल आला, आणि आमचे जे रेसलिंगची जी अकॅडमी आहे हर्सुलला आमचे जे अध्यक्ष आहे मुख्तार पटेल साहेब यांच्या मार्गदर्शनावरती चालतील. तर मी सर्वांना आवाहन करतो की आपण सर्वांनी या संपर्क साधावा. हर्सुल आहे, आयकॉन आपली जे रशीदपुरा आहे तिकडे जातील, नारायणगावमध्ये अकॅडमी आहे, रेल्वे स्टेशनला अकॅडमी आहे आणि ग्रामीण भागामध्ये पण अकॅडमी आहे. तर आपण ग्रामीण संपर्क साधतो तर आपण गुगलवर टाकला उशू अकॅडमी तर ते गुगलवर पण येतो. आणि नंबर मी तुम्हाला सांगतो 8668 52 41 20 हा नंबर तुम्ही साधू शकता. 26/8/2026 सब ज्युनियर उशू स्पर्धा छत्रपती संभाजीनगरला होती आणि या स्पर्धेच्या उद्घाटनासाठी माननीय आमदार सुहास पिंपळगाव सिरसाट आले होते आणि गटनेते नासिर सिद्दीकी आणि अनेक असे नगरसेवक या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित झाले. आणि या स्पर्धेमध्ये 200 शहरी भागातल्या मुलांनी सहभाग नोंदवला. त्याच्यात मुलं आणि मुली आणि तुम्ही पाहू शकता ते उत्सव आणि चांगल्या प्रकारे स्पर्धा आतापर्यंत पार पडली आणि पुढेही पार पडणार आहे याची मला खात्री आहे. आणि सर्व माझे कोचेस आणि पंच यांनी फार चोख अशी कामगिरी केली त्याबद्दल मी त्यांचे सर्वप्रथम अभिनंदन करतो. आमचे 2 मित्र परभणीहून आलेले आहे जे महाराष्ट्र संघटनेने तिकडून इकडे पाठवलेले आहे. गणेश कुटे सरांनी गणेश कुटे सरांच्या आदेशावरून हे परभणीहून 2 निरीक्षक आलेले आहे आणि त्यांच्या निगराणीमध्ये हे उशीची मॅचेस पार पडत आहे. आज या किती विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग नोंदवला आणि काय पारितोषिक देण्यात येणार आहे विद्यार्थ्यांना? या स्पर्धेमध्ये 200 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला आणि त्यांना जे मेडलमध्ये येतील त्यांना मोमेंटो आणि सर्टिफिकेट आणि प्राइज देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांची निवड कशी करण्यात येईल? विद्यार्थ्यांची निवड वेट वाईज असते. याच्यामध्ये वय आणि वेट, त्या वेटमध्ये जे विनर होणार फर्स्ट सेकंड त्याला प्राइज देण्यात येणार. आणि यामधून जे निवड होणार आहे मुलांची जे गोल्ड मेडल मारणार आहे त्यांची पुढं आळंदीला होणाऱ्या राज्य स्पर्धेसाठी त्यांची निवड होणार आहे. विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबत या खेळांमध्ये पण सहभाग घ्यावा याबद्दल आपण काय सांगतो? खेळ कोणताही असो, मी या खेळाबद्दलच बोलत नाही, सर्व खेळाबद्दल बोलतो. मुलांनी खेळाकडे जावं, त्यामुळे त्यांची शरीरदृष्टी चांगली असते, शरीर रचना चांगली असते. आणि आता गव्हर्नमेंटने एवढे मोठे मोठे स्कीम काढलेले आहे. या खेळामध्ये त्यांना जर मेडल लागला तर ते 5% आरक्षणमध्ये येतात. आरक्षणासाठी किती आपल्याकडं हे चालू आहे आपल्याला माहित आहे. आणि स्पोर्ट असा एक खेळ आहे तिथे कोणताही भेद नसतो आणि या खेळामुळे त्यांना 5% आरक्षण मिळतं. ऑल इंडिया महाराष्ट्र विश्व असोसिएशनच्या माध्यमातून अजून कोणते कोणते खेळ घेण्यात येतात? यामध्ये उशू आणि ऑल इंडिया महाराष्ट्र उशू संघटनेकडून उशू खेळण्यात येते. शालेय गेम आहे, ऑलिम्पिक गेम आहे, त्यामुळे खेळाला मान्यता आहे आणि आरक्षण मध्ये आहे. यामध्ये किती स्पर्धकांनी भाग घेतलेला आहे? 200 मैं बोला हूँ पहले 200 बच्चों ने इसमें भाग लिया है. उसमें से जो भी निवड होगी उसके आगे स्पर्धा होगी आळंदी को स्टेट, और जो विनर होंगे उन लोगों को ट्रॉफी और मेडल दिया जाएगी. अंडर 14 और अंडर 17 मतलब 14-17 के अंदर के ही बच्चे इसमें खेल पाए. अभी बहुत सारे क्लब जो है ये ट्रेनिंग सेंटर चला रहे हैं बच्चे, उनके सबके नंबर ये पालक के पास है. ये जो बच्चे आए हुए हैं ये सब ट्रेनिंग सेंटर से ही आए हुए हैं. और अगर किसी को इसके लिए और संपर्क साधना है तो सैयद सद्दाम जो इस संगठन के सचिव है उनसे संपर्क करें, उनका नंबर ये पर दिया हुआ है.